मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपल्याकडे जवळपास 4-5 फोन लॉन्च झालेत आणि मज्जा म्हणजे यात एकदम बजेट सेगमेंटपासून थेट एलिट सेगमेंटपर्यंत ऑप्शन्स तुम्हाला मिळत आहेत. रिअलमी, गुगल, इन्फिनिक्स आणि विवो अशा 4 कंपन्यांचे फोन आहेत. कोणते कोणते मॉडेल्स आहेत, काय प्राइस रेंज आहे, काय फीचर्स आहेत, हे सगळं आपण एक एक करून बघणार आहोत. आता यात काय आपण कोणता फोन चांगला, कोणता वाईट असं काही नाही पाहणार ना, की ह्या फोन्सना आपण रँकिंग देणार आहे. सगळ्या फोनमध्ये काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाही एवढंच आपण बघणार आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. तर सुरुवात करूया सगळ्यात रिसेंट लॉन्चपासून. रिअलमीने त्यांच्या पी सिरीजमध्ये आणखीन एक स्मॉल बजेटचा फोन लॉन्च केलाय. रिअलमी P4 लाईट असे या फोनचं नाव आहे आणि रिअलमीचं डोकं कसं काय चालतंय काय माहीत, पण आत्ताच्या काळात त्यांनी चक्क 4G फोन लॉन्च केलाय. जग 6Gचा विचार करत असताना असं कसं काय करू शकतात काय माहिती. बाकी या फोनचा USP म्हणजे त्याची बॅटरी आहे. 6300 mAh एवढी मोठी बॅटरी यात दिली. चार्जिंग सपोर्ट मात्र 15 वॉटच मिळतो. बाकी 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट असणारा HD+ डिस्प्ले यात मिळतो. युनिसॉकचा T7250 प्रोसेसर दिलाय. बॅक साईडला 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. साधाच कॅमेरा आहे, फार अपेक्षा ठेवू नका. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिलाय. बाकी याच्या 4GB+64GB व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये असणार आहे. तर 4GB+128GB व्हेरियंटची किंमत 11,999 आहे. लॉन्च ऑफरमध्ये यात 1000 रुपयापर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. याची विक्री 24 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाईटवर सुरू होईल. बाकी या प्राइस रेंजमध्ये रेडमी नोट 14 FE, पोको N7, रिअलमी P3 लाईट आणि सॅमसंग गॅलेक्सी F70e असे 5G फोनही अवेलेबल आहेत. असं असताना रिअलमी किती सक्सेसफुल ठरेल याबाबत शंकाच आहे. यानंतर इन्फिनिक्सने एक बजेट फोन लॉन्च केलाय. 25,000च्या आतल्या बजेटमध्ये असणारा इन्फिनिक्सचा नोट एज हा फोन दिसायला एकदम वेगळा आहे. कर्व डिझाईन, ड्युअल कॅमेरा युनिट या दोन्ही गोष्टी आजकालच्या सारख्या सारख्या फोनपेक्षा नक्कीच वेगळ्या आहेत दिसायला तरी. बाकी यातले फीचर्स एक नंबर आहेत. AMOLED डिस्प्ले ज्याला 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आय प्रोटेक्शन, एकदम स्लिम डिझाईन आणि 190 ग्रॅम्सच्या आसपास वजन आहे. यामुळे इन हँड फील एकदम मस्त वाटतो. IP65 रेटिंग येतं. शिवाय 6500 mAh एवढी मोठी बॅटरी येते. 45 वॉट चार्जिंग आणि 10 वॉट रिव्हर्स चार्जिंगही येतं. कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 50 मेगापिक्सेलचा मेन सेन्सर आणि एक डेप्थ सेन्सर येतो. 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा येतो. बाकी यात MediaTek Dimensity 7100 चिपसेट येतो. Android 16 वर आधारित XOS 16 यात दिली आहे, जी या प्राइस रेंजमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय 3 वर्षांचे OS आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्सही मिळतात. बाकी किमतीचं म्हणाल तर 6GB 128GB व्हेरियंटची किंमत 21,999 रुपये, 8GB 128GB व्हेरियंटची किंमत 23,999 रुपये, तर 8GB 256GB व्हेरियंटची किंमत 26,000 रुपये आहे. 25 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल. आता वळूयात विवोकडे. विवोने या आठवड्यात 2 फोन लॉन्च केलेत. विवो V70 आणि V70 एलिट. त्यांनी प्रो, अल्ट्रा, प्रो मॅक्स वगैरे गोष्टी बाजूला ठेवून डायरेक्ट एलिट असं नाव ॲड केलंय. आता या दोन्ही फोनची गंमत म्हणजे हे दोन्ही फोन दिसायला अगदी सेम आहेत, डिट्टो. शेजारी ठेवले तर लक्षातही येणार नाही कोणता साधा आहे आणि कोणता एलिट. बरं, फीचर्स ही सगळे सेम आहेत. फरक फक्त एकच आहे, तो म्हणजे प्रोसेसरचा. विवो V70 या स्टँडर्ड मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगनचा 7 Gen 4 हा प्रोसेसर मिळतो. तर एलिट मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगनचाच लेटेस्ट 8S Gen 3 हा चिपसेट मिळतो. बाकी दोन्ही मॉडेलमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग मिळतं. दोन्हीमध्ये 6.59 इंचचा AMOLED डिस्प्ले मिळतो. फोनची लहान साईज आणि बॉक्सी डिझाईन यामुळे इन हँड फील अगदी चांगला मिळतो. दोन्हीमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. दोन्हीमध्ये 6500 mAh एवढी तगडी बॅटरी मिळते. शिवाय हे फोन 90 वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करतात. कॅमेरा सेटअपचं बोलायचं झालं दोन्हीमध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन सेन्सर येतो, ज्याला OIS सपोर्ट आहे. शिवाय 50 मेगापिक्सेलचा नाईट टेलिफोटो कॅमेराही यात मिळतोय. आणि सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, ज्यात ग्रुप सेल्फी आणि ऑटो फोकस असे फीचर्स मिळतात. किमतीचं म्हणाल तर V70 या मॉडेलचं बेस व्हेरियंट हे 8GB+256GB व्हेरियंटमध्ये मिळतं. याची किंमत 45,999 रुपये आहे. याचं 12GB+256GB व्हेरियंट हे 49,999ला मिळतं. V70 एलिटमध्ये बेस व्हेरियंट 8GB+256GBचं आहे, जे 51,999 रुपयाला मिळेल. 12GB 256GB व्हेरियंट हे 56,999 रुपयांना मिळेल. तर 12GB 512GB व्हेरियंट हे 61,999 रुपयांना मिळेल. आणि मित्रांनो, या आठवड्यात लॉन्च झालेला शेवटचा फोन म्हणजे गुगलचा Pixel 10a. पिक्सेलच्या 9a या मॉडेलचं हे तसं तर अपग्रेडेड व्हर्जन आहे, पण नवीन फोनमधले फीचर्स हे बऱ्यापैकी 9a सारखेच आहेत. बघा, दोन्ही मॉडेलमध्ये 6.3 इंचचा मोठा POLED डिस्प्ले मिळतो.
हा डिस्प्ले 120 हर्ट्स रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फरक एवढाच आहे की 9A मधला डिस्प्ले हा 2700 निट्सचा पीक ब्राईटनेस सपोर्ट करतो, तर 10A मध्ये 3000 निट्स पीक ब्राईटनेस मिळते, म्हणजे बाहेर तुम्ही आरामात वापरू शकता. चिपसेट तर दोन्हीमध्ये टेन्सरचा G4 हाच मिळतो, चांगला स्टेबल चिपसेट आहे, तर त्याचा काही विषय नाही. बॅटरी दोन्हीमध्ये सेमच 5100 mAh मिळते. फक्त 10A या नवीन मॉडेलमध्ये 30 वॉट वायर्ड आणि 10 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतं. हे एक अपडेट केले ते चांगलं आहे. कॅमेराचं म्हणाल तर ड्युअल रेल कॅमेरा सेटअप मिळतो. यात मेन कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे, ज्यात OIS सपोर्ट मिळतो. सोबतच 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड लेन्स दिलाय. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेराही 13 मेगापिक्सलचाच आहे. याच्या 8GB 256GB व्हेरियंटची किंमत 49,999 रुपये आहे. बाकी ॲपलचा नवीन iPhone 17e हा या फोनला चांगली टक्कर देऊ शकतो असं म्हणलं जातंय. तर मित्रांनो, हे होते गेल्या आठवड्यात लॉन्च झालेले काही स्मार्टफोन्स. तुम्हाला यातला कोणता फोन आवडला किंवा कोणत्या फोनचा डिटेल व्हिडिओ पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बाकी टेक संबंधी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.